बालमटाकळीत बंधाऱ्याच्या खोलीकरणाचे काम होत आहे लोकसहभागातून। भारत फोर्ज कंपनी पुणे यांच्या माध्यमातून व लोकसहभागातून बंधाऱ्याची कामे। पाणी अडवा व पाणी जिरवा अशा प्रकारची वल्गना शासनाच्या माध्यमातून केली जाते। मात्र उन्हाळ्यामध्ये जे बंधाऱ्याचे खोलीकरण रुंदीकरण व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही। 1.5 महिन्याच्या अंतरावर पाऊस काळ येत असल्याने गावातील छोटे मोठे बंधाऱ्याचे खोलीकरण रुंदीकरण कामे होणे गरजेची आहे। पावसाचे पडलेले पाणी हे बंधाऱ्याच्या माध्यमातून साठवून राहते व त्याचा परिणाम हा जवळपासच्या शेतकऱ्यांना होत असल्याने दुष्काळावर मात करायची असल्यास बंधाऱ्याचे रुंदीकरण व खोलीकरण होणे गरजेचे असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे यांनी म्हटले आहे। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे 960 मीटर लांबी असणाऱ्या मोठ्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम भारत फोर्ज कंपनी पुणे यांच्या माध्यमातून व बंधाऱ्याच्या जवळ असणारे शेतकरी यांच्या सहभागातून आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे, सरपंच डॉक्टर राम बामदळे, युवा उद्योजक पांडुरंग नवले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश काजवे, राजेश छाजेड, मेजर बाळासाहेब शेळके, धनंजय देशमुख, रमेश शिंदे, बाप्पासाहेब भाकरे आदींसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव। मात करण्यासाठी एवढाच मार्ग आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण आहे, बंधारे आहे, त्याचं खोलीकरण झालं पाहिजे, त्याचा गाळ काढला गेला पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे। जास्तीत जास्त बंधारा रुंद आणि खोल जर झाला तर परिसरातली शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळतो। आणि सरांनी पूर्वी 2012 पासून जे बालमटाकळीमध्ये काम सुरू केलेलं आहे त्याचे रिझल्ट पाहता अतिशय चांगल्या पद्धतीने ऑलरेडी 200-300 एकर जमीन या बंधाऱ्याखाली बागायती झालेली आहे। आणि बालमटाकळीची ही साईड जवळजवळ 900 मीटर सर्वात मोठा बंधारा आहे आणि सर्व शेतकरी यामध्ये स्वखुशीनं या ठिकाणी जे सहभाग आहे प्रत्येकाचा जो लोक सहभाग आहे तो सर्वजण देण्यास तयार आहेत। या माध्यमातून आज या ठिकाणी आपले शेतकरी मोहन बापू देशमुख यांनी 30,000 रुपयाची देणगी त्या ठिकाणी या समितीला दिलेली आहे। जी वर्गणी आहे प्रत्येकाला मी उद्या या ठिकाणी माझी 30,000 रुपयाची देणगी देणार आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घेऊन हे जे मोठं काम आहे हे सर्वांना एकत्र येऊन शेतकरी जर एकत्र आले आणि जर संघटनेला साथ दिली तर काय घडू शकतं याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि भविष्यात एखाद्या पाटपाणी एरिया भागात गेल्यासारखं हा परिसर होणार आहे। यासाठी खरोखर मी जनकल्याण समितीचे जे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। गावचे सरपंच त्यांनी याच्यासाठी भरपूर फॉलोअप घेतला, उमेश बालसिंग यांच्याकडे प्रयत्न केलेत, आम्ही सुद्धा आमदार खासदारकडे प्रयत्न केले, आम्हाला त्याच्यामध्ये यश नाही मिळालं। परंतु सरांनी सरपंचांनी या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा बंधारा या ठिकाणी निधी मंजूर झाला। इतका फास्ट झाला की 3च दिवसात याचं कामाला सुरुवात होती आणि आज 2 JCP मार्फत प्रत्यक्ष साईडवर सुरुवात होते। याचा आनंद सर्व शेतकऱ्यांना झालेला आहे। निश्चित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या जलकल्याण समितीचे जे सर्व त्यांचे संघटक आहेत, फोर्स कंपनीचे जे प्रोप्रायटर किंवा त्यांचे जे CEO आहेत यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि